करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. अति लोभ वाईट. समर्थ म्हणाले, आपल्या अंगी लोभ येता कामा नये. कोणत्याही गोष्टीचा अति लोभ जर येत असेल तर नक्कीच वाईट आहे. एक राजा होता. त्याच्या राज्यात सर्व काही छान चाललं होतं, पण तरीही राजा अस्वस्थ होता. कारण त्याच्याकडे भरपूर धन होते, तरीही त्याला अजून धन मिळावं असं वाटत होतं. एके दिवशी त्याच्या दरबारात एक थोर तपस्वी येतो. राजा 2 दिवस त्यांची मनोभावे सेवा करतो. हे पाहून तो तपस्वी खुश होतो व त्याला म्हणतो, राजा, तू माझी जी सेवा केली त्याने मी प्रसन्न झालो आहे. तू पाहिजे तो वर माग. तो लोभी राजा म्हणतो, मला असा वर द्या की ज्या वस्तूला हात लावेन ती सोन्याची होईल. तपस्वी म्हणतो, नीट विचार कर, नंतर पश्चाताप करशील. राजा आपल्या मागणीवर ठाम असतो. तपस्वी तथास्तु म्हणतो. राजा लगेच शेजारच्या सिंहासनाला हात लावतो. ते सोन्याचे होते. तो खुश होतो. मग तो पुढे ज्या वस्तूंना हात लावतो त्या सोन्याच्या व्हायला लागतात. थोड्या वेळाने त्याला भूक लागते, म्हणून तो फलाहार करायला जातो, पण ती फळेही सोन्याची होतात. त्याला काहीच खाता पिता येत नाही, कारण ज्याला तो हात लावत असे ते सोन्याचे होते. निराश झालेला राजा आपल्या सिंहासनावर बसलेला असताना त्याची मुलगी बागेतून खेळून त्याच्याकडे येते. तो आनंदाने तिला घेण्यासाठी हात लावतो, तर ती सोन्याची होऊन जाते. राजा अतिशय दुःखी होतो. त्याला एकदम रडू कोसळते. त्याची लाडकी मुलगी त्याला मिळालेल्या वरामुळे सोन्याची मूर्ती होऊन बसली होती. त्याला आपली चूक कळते, पण आता फार उशीर झालेला असतो. म्हणून समर्थ म्हणाले, कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ हा वाईटच असतो. जय जय रघुवीर समर्थ.